नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सुरू आहेत आणि आता मी आलेलो आहेत हातकणंगले तहसीलदार कार्यालय या ठिकाणी, ज्या ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येत आहेत. चला तर पाहूया या पक्षांचे उमेदवार शिवराज न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. बघूया त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत शिवराज न्यूजसाठी. हां, बोला. नमस्कार, मी तुषार जितेंद्र बांधार, पट्टणकोडे जिल्हा परिषद मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी जनसेवा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष म्हणून हा अर्ज दाखल केलेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून जे काही मी कामं लोकांची केलेली आहेत, कामं म्हणजे नक्की काय, तर लोकांचा आरोग्याचा प्रश्न असेल, तर त्यांची बेरोजगारीचा प्रश्न असेल, वृद्ध महिलांना पेन्शनचं काम असेल, अशा अनेक कामातून मी जवळजवळ या मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत आज पोहोचलेलो आहे. मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत ही 100% होणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की त्या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये तुषार बांधार हा उमेदवार प्रबळपणे दावेदारी अर्ज दाखल करतोय आणि तो लढतोय. हे एक तरुण कार्यकर्त्यांचं तसं बघायला गेलं तर कौतुक आहे इथं, कारण कसं आहे, त्या कार्यकर्त्यांच्यामुळेच आज आपल्याला इथं प्रेरणा मिळाली आहे, लढण्याची आपल्याला एक जिद्द मिळाली आहे आणि संपूर्ण या तळणगी गावाचा पाठिंबा धरत, पट्टणकोडोली मतदारसंघाचा पाठिंबा धरत आज मी इथं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या काळात मी माझे एक 100% आश्वासन आहे की महिलांसाठी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व काही जे अनुदान माझ्याकडून देता येईल ते देण्याचं काम मी प्रलंबितपणे करणार आहे आणि या मतदारसंघाचा जो काही वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आहे तो देखील मी या पद्धतीने सोडवणार आहे. तर या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराला माझं एकच आव्हान आहे की त्यांनी प्रचंड मताने मला विजयी करून आपला घरचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा आहे. एवढंच मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.